सो हाय हॅलो फ्रेंड्स. तर आज महाशिवरात्री आहे. तर आज खूप दिवसाने आपला ब्लॉग बनतोय. तर कारणच तसं होतं, कारण माझ्या पप्पांची तब्येत बरी नसल्या कारणामुळे काही व्हिडिओ ब्लॉग आपले झाले नाही, करता आले नाही. तर म्हटलं आता महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण ब्लॉग सुरू करूया कंटिन्यू, कारण दीड महिना आम्ही काहीच केलं नाही. तर तब्येतच थोडी सिरियस झाली होती त्यांची. तर आता खूप छान आहेत आणि बरे आहेत. तर त्यामुळे म्हटलं आता ब्लॉग आपण चालू करूया. तर श्री आणि पूजा, तर बोला महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक खूप खूप शुभेच्छा. तर इथून आपले ब्लॉग कंटिन्यू होतील. तर आता मी चालली आहे खाली, आमच्या इथे बिल्डिंगमध्ये मंदिर आहे, तर तिथे घेऊन जाते मुलांना पाया पडायला पुढं. तर चला मग दाखवते, खूप सुंदर मंदिर गेलंय. चला श्री बाय कर. बाय 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 बाय. सो गर्दी आता असल्या कारणामुळे आता लेटच झालं सगळं आवरेपर्यंत, मुलांचा नाश्ता पाणी होईपर्यंत. तर बघूया मंदिरात पाया पडायला. पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला मग बघा, आमची तयारी सुरू आहे. याची गाडी बड्डेचे पण आम्ही व्हिडिओ काही केले नाही, काहीच म्हणजे नवीन गाडीसुद्धा घेतली त्याचाही आम्ही काही केला नाही, हे ना पूजा व्हिडिओ. तर म्हटलं ह्यावेळेस करेन, महाशिवरात्रीपासून स्टार्ट करूया म्हटलं. तर श्रीची थार रेडी आहे. श्री कुठली गाडी आहे रे? थार. बापरे, याच्या बड्डेला मी आलेल्या गाड्या आहेत त्या. तर ह्यावेळेस सगळं साध्या पद्धतीनेच केलं. तर आता वडिलांची तब्येत खूप छान आहे, व्यवस्थित आहे आता. त्यामुळे म्हटलं आता व्हिडिओ स्टार्ट केला. हे बघा, त्याला आता मंदिरात जायचं, पण त्याला गाडी घेऊन फिरायची आहे. बहिणीला जायला रशी बांधून दे. श्री राहू देत ना, आपण सायकल नेऊया खाली. सायकल नेऊया ना. चला मग मंडळी, मी खाली निघते, कारण मंदिरात जायला खूप वेळ, लाईन आता चालू झाल्या. सो हाय हॅलो फ्रेंड्स. सो संध्याकाळ झाली, तर जेवणाची तयारी करायची आहे. तो उपवास आपला तो उद्या सुटला जाणार आहे, सोडण्यात येणार आहे. पण आता रात्रीचं काही तर म्हणून वऱ्याचा भात आणि आपण दही आणि बटाट्याची भाजी वगैरे घेऊन खातो त्यासोबत, तर उपाशी राहत नाही. तर चला मग आपण वऱ्याचा भात कशा पद्धतीने मी करते माझ्या पद्धतीमध्ये, तर तुम्हाला दाखवते. बऱ्याच वेळा वऱ्याचा भात करताना खूप जणांचा चिकट होतो किंवा काही होतं, तर माझा भात एकदम मस्त खळखळीत होतो. तर मी तुम्हाला दाखवते आज माझ्या पद्धतीमधला वऱ्याचा भात मी कशी बनवते. तर चला मग. सो हे का मी 1/2 किलो आपली वरी घेतली आहे. तर मस्तपैकी आहे, साफ करून घेतली, कारण साफ करून घ्यायची. कधी कुठे काय जुनं असेल तर म्हणजे टोका वगैरे असेल तर साफ करून घ्यायचं असं. तर मी इथे 3 मिरच्या घेतल्या आहेत, पण 1 मिरची माझी बटाट्याच्या भाजीसाठी आहे आणि दुसरी मिरच्या या 2 आहेत त्या मी भातामध्ये घालणार आहे. कढीपत्ता घेतला आहे. फोडणीचीच तयारी एवढीच आहे, आपण फोडणी घालणार आहे या भाताला, तर त्याने टेस्ट अजून चांगली वाढेल. आणि जिरं घेईन. तर इथे दिसतंय तुम्हाला, तर ही डाळ मी भिजत टाकली आहे. पूजाला कर्ड राईस पाहिजे, त्यामुळे मी वऱ्याचा भात ती खाणार नाही आहे. साधा भात केला तर त्याच्यासाठी कर्ड राईस करणार आहे तिचे पप्पा. त्यांचा मेनू वेगळा आहे आणि माझा उपवास असल्या कारणामुळे माझा मेनू वेगळा आहे. तर चला मी यावेळेस दाखवते तुम्हाला की आपण वरीचा भात कसा करायचा. बऱ्याच वेळा वरीचा भात कसा होतो, कोण भाजतात आणि डायरेक्ट फोडणीला घालून घेतात. तर तशा पद्धतीने न करता आपण धुवूनसुद्धा व्यवस्थित तेलावरती फ्राय करू शकतो. तर चला मग. तर भातसुद्धा आपला खळखळीत होतो आणि धुतलासुद्धा जातो, कारण वरी असल्यामुळे कोण विचार करतं धुवायचं की नाही धुवायचं. कदाचित चिकट होतात भात धुतल्यानंतर, पण असं काही होत नाही, किंवा व्यवस्थित होतो. तर चला साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण वऱ्याचा भात करून घेऊया आणि उपवास आपला सोडूया, म्हणजे उद्या सोडणार आहे, पण आता जेवणाची तयारी आपली करून घेऊया. सो कुकर घेतला आहे मी, कुकरमध्ये करते. तुम्ही ऑप्शनल आहे, उपम्यासारखं आपल्याला भात होणार आहे. जसं उपमा करतो त्याच पद्धतीमध्ये टेस्ट चांगली लागते. तर कढईमध्ये पण कोणी करू शकतं ज्याला जमेल तसं, पण मी कुकरमध्ये करणार आहे, कारण की मला 2 शिट्यामध्ये मला बंद करावायचं आहे, म्हणून मला कुकरच जमतो, त्यामुळे मी कुकरमध्येच करणार आहे. तर मी तेल घालून घेतलं ऑलरेडी 1 पळी. तर चला मग स्टार्ट करूया. हे स्वच्छ धुवून घेते तोपर्यंत. आणि पूजा आली आहे, मम्मा काय करते करून तिचा अभ्यास झाला आहे.
तर चला स्टार्ट करते आणि हे एकदाच धुवून काढते, जास्त धुणार नाही आहे कारण आपल्याला पटकन तेलावर घालून थोडं मस्तपैकी रोस्टेड करून घ्यायचं आहे. चला मग की जिरं घातलं आहे कारण की जिऱ्याशिवाय त्याला फोडणीला टेस्ट येणार नाही, तर जिरं घालून घेतलं आहे. तर तेल तापू दे चांगलं. तर एक साईडला मिरची आपण टाकून घेते. सो आपलं जिरं व्यवस्थित तडतडलं आहे, तर आता कढीपत्ता घालून घेते आणि मिरची सुद्धा घालून घेते फोडणीला. मला भात खूप आवडतो, पूजाला पण आवडतं, पण आज पूजाचा मेनू वेगळा आहे आपला. कर्ड राईस हवा बनवता, बघितलं तेवढं करत असतात. सो हे बघा मी फर्स्ट टाईमच काढलं आहे, जास्त काही पाण्यावर ठेवत नाही आहे आणि एकदाच वॉश करणार आहे. व्यवस्थित होतं, तर आता पाणी काढून घेते व्यवस्थित. काही होत नाही, तांदूळ व्यवस्थित आपले कडकडीत होतात म्हणण्याप्रमाणे. तो आपलं फोडणी आपण जी घातली आहे ती व्यवस्थित तडतडते आणि मी इथे आता वरीचे तांदूळ आपले धुवून घेतले. ह्याच्यामध्ये ऑप्शनल आहे, कोण बटाटा पण टाकतं, तर कोण आपले शेंगदाणेही भाजून आपले टाकू शकता. जशी चवीची मर्जी आहे कसं तुम्ही करून खाऊ शकता, पण मला हा साधाच प्लेनमध्ये आवडतो, तर मी ह्या पद्धतीमध्ये केला आहे. तर चला मग मी आता भात घालून घेते. व्यवस्थित फोडणीचा वास यायला लागला छान. परतून घेते तेलावर, जसं आपण रवा भाजतो तसाच, जेणेकरून मग कणी जी असते ती व्यवस्थित खळखळीत होते त्या कारणामुळे. थोडा आता तेलावर थोडा परतवून घेते. अगदी काही असं गोल्डन आपण करतो तशा पद्धतीमध्ये नाही करून भाजून घेणार आहे हव्यासारखं, पण थोडं त्याचं पाणी जे आहे वॉश केलं ते थोडं निघण्यापुरतीच मी तेलामध्ये रोस्ट करून घेईन. पाणी थोडं ठेवलं आपलं गरम होतोय तोपर्यंत. आज मॅच आहे इंडिया पाकिस्तानची, तर बसले बघत आहे. पप्पा लवकर आले, संध्यासला करण्यामध्ये पुढे पण आले. बरोबर आहे, तू तर काही खाणार नाही आहेस आज, त्यामुळे मीच खाणार आहे. माझं उपवास असल्या कारणामुळे तर टेस्टसाठी देईनच पूजाला, खातो आम्ही आवडीने. तर आजचं महत्त्व आहे की आपण वऱ्याचा भात आणि ताक आणि बटाट्याची भाजी हे आपण आपल्या घरी पहिल्यापासूनच खात आलो. तर चला मग आता चवीपुरतं मीठ घालून घेते आणि थोडंसं तुपाचं दाब सोडते कारण की खळखळीत व्यवस्थित होईल. चला, सो आपलं मस्त व्यवस्थित वरी झाला आहे, पाणी व्यवस्थित ऑब्झर्व झालं आहे, त्याचं निघून गेलं आहे. तर आता खळखळीत झाल्यामुळे मी आता चवीपुरतं मीठ घालून घेते. पुरतं मीठ घालून घेतलं आहे. मला सुद्धा थोडंसं म्हणजे तर पाणी घालून घेते, 1 ग्लास आहे. मीठ घालून घेतलं आहे, तर अजून 1 ग्लास घालते कारण वरी जड असते, खाताना सुकं सुकं झालं की खूप कोरडं वाटतं ते, त्यामुळे मग थोडं व्यवस्थित होईल. 2 ग्लास घालते. आपलं थोडंसं तूप घालून घेते कारण उपास आहे तर थोडं टेस्टला छान लागतो भात. जर तूप असेल तर खाऊन बघा तुम्ही. फोडणीला पण घाला, मी फोडणीला आता तेल घातलं पण आता तूप घातलं कारण की कणी आपली जी आहे ती खळखळीत होते तुपाने व्यवस्थित वरून, तर त्यामुळे. तर आता चला मस्त की 2 शिट्या करून घेणार आहे, त्यामध्ये भात आपला होऊन जाईल. तर बटाट्याची भाजी बनवते पटकन. सो आपला भात झाला आहे आता, तर मी कुकर ओपन करून दाखवते तुम्हाला. तर आपलं आताच खोलून बघितला तर मस्तपैकी वाफ आली आहे. तर एकदम छान झालंय, खळखळीत आहे. आता बघते मी तुम्हाला दाखवते. सो हे बघा म्हणण्याप्रमाणे व्यवस्थित सॉफ्ट आणि खळखळीत. थोडं तुपाचं आपण 1 चमचा घातला ना की व्यवस्थित तो वरी आपला फुलतोय बघा. आता मस्त की जेवायला बसतो तर भात तर रेडी झाला आहे. जसं उपमा असतो आपला त्याच पद्धतीमध्ये लागतो, टेस्टला अधिकच चांगला छान लागतो आणि मला तो आवडतो.
तर हे बघा बटाट्याची भाजी हळद न टाकते केली आहे, कारण उपवास आहे ना त्यामुळे. तर चला मंडळी, तर जेवायला बसू आता. इथे ताक माझं रेडी आहे. चला मग जेवण झालं आहे आता, तर जेवायला बसलो आहे. ते बघा पूजा पण जेवले, तिचे पप्पा जेवण झाले, त्यांचा कर्ड राईस होता, ते लोक जेवत आहेत. चांगलं आलं होतं म्हणजे कर्ड राईस. तर मी माझं जेवण घेते आता. तर वाऱ्याचा भात कसं दाखवते. आवडला? मी नाही केला होता, तिच्या वडिलांनी केला होता, पप्पांनी द्या. तर मी आता आपलं वरीचा भात आणि बटाट्याची भाजी आणि ताक खाऊन बघते कसं झालं. नुसता सुका भात पण खूप छान लागतो. तुझे तू घेतलेला? तुझ्याने नाही घेतला होता, पण मला सुका वाऱ्याचा भात खूप आवडतो. नुसता पण छान लागतो. भाजी घेतली. तर चला मग, तर तुम्ही कुठल्या पद्धतीमध्ये वऱ्याचा भात करता मला नक्की सांगा. तर मला ही पद्धत सोपी वाटते कुकरमध्ये करायला. खूप जण कढईमध्ये पण करतात, छान वाटतंय. चला, पाठी बिग बॉस आमचं चालू आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड शेअर करा. चला बाय. महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. चला.